नमस्कार. ध्यास अर्थसाक्षरतेचा आर्थिक नियोजन सिरीज भाग 3 मध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर आजचा जो विषय आहे, टर्म इन्शुरन्स का महत्त्वाचा आहे किंवा आपण टर्म इन्शुरन्स का घेतला पाहिजे या विषयावर आपण डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी मी या अगोदरचे जे काही 2 भाग झालेत त्याबद्दल थोडीशी माहिती देतो. ते यासाठी की बऱ्याच वेळा काही वेळा आपल्याकडे काही व्हिडिओ स्किप झाले असतील तर त्या व्हिडिओची पूर्ण माहिती तुम्हाला मिळावी हाच हेतू आहे. पहिला जो व्हिडिओ आम्ही शूट केला होता तर तो व्हिडिओ होता आर्थिक नियोजन का महत्त्वाचे आहे किंवा आपण आर्थिक अडचणीमध्ये का येतो. दुसरा जो काही व्हिडिओ आम्ही घेतला त्यामध्ये आपण आपल्या लाईफचे फायनान्शियल गोल कसे सेट केले पाहिजे. आणि तिसरा जो व्हिडिओ आज आम्ही घेत आहोत तर त्यामध्ये आपण टर्म इन्शुरन्स का महत्त्वाचा आहे यावर डिस्कस करणार आहोत. तर चला बघूया आपण टर्म इन्शुरन्स का घेतला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं एक थोडंसं उदाहरण देतो. पूर्वीच्या काळी फॅमिली बॅकअपसाठी शेत जमिनी हे भरपूर वेळा घेऊन ठेवलेल्या असायच्या. म्हणून कित्येक लोकांकडे आज सुद्धा 100 एकर 150 एकर जमिनी आहेत. त्यामागचा हेतूच असा होता की आपल्या कुटुंबाला एक आर्थिक सपोर्ट असावा किंवा जर त्या व्यक्तीला काही झालं तर जमीन आहे म्हटलं की थोडं फायनान्शियल बॅकअप तिथे राहायचा, म्हणून ते जमिनी घेतल्या जात होत्या. नंतरचा काळ जो आला तो गोल्डचा आला. बऱ्याच लोकांनी बॅकअपसाठी गोल्ड घेऊन ठेवलं म्हणजे सोनं. पण आता जर बघितलं जमिनी आणि सोनं दोन्हीचे रेट सुद्धा खूप वाढलेले आहेत. तर आताच्या या गोष्टीला जर आपण पर्याय बघितला तर तो आहे सध्या टर्म इन्शुरन्स. सर्वात महत्त्वाचं टर्म इन्शुरन्स आणखी एक का घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही ज्यावेळेस आर्थिक नियोजनच्या बाबतीमध्ये क्लायंटची डिस्कस करतो त्यावेळेस बरेच क्लायंट म्हणतात की सर आता मी यंग आहे, मला टर्म इन्शुरन्सची काय गरज आहे वगैरे सर्व गोष्टी. पण एक दुसरी बाजू आपण विसरतोय. आपण आपल्या या करंट एजमध्ये आपण घर घेतो, घरासाठी कर्ज घेतो, त्याच्यानंतर कार घेतो, कारसाठी कर्ज घेतो. तिसरं महत्त्वाचं काही आपण ऑदर ठिकाणी गुंतवणूक करतो, प्लॉट फ्लॅट्समध्ये वगैरे त्याचे कर्ज घेतो. मग आपण हा विचार केला पाहिजे की उद्या जर समजा इन केस जर काही प्रॉब्लेम आला तर आपण आपल्या कुटुंबाला काय कर्ज देऊन जायचं की त्यांना लिक्विडिटी किंवा ॲसेट देऊन जायचे, हा पण प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. बरं, दुसरा एक मुद्दा येतो की बऱ्याच वेळा लोक म्हणतात सर मी यंग आहे. हो, पण जरी सर्वजण यंग आहे तर वास्तविकता अशी आहे की इथे कुणीही परमनंट नाही आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण पिक्चरमध्ये पण डायलॉग ऐकतो की जमिनीवर फक्त प्लास्टिक टिकतं. तसंच आहे की आज कुणी जरी असेल तरी आपलं आयुष्य जे आहे कधी काय होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपला टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची बाजू की आपण टर्म इन्शुरन्स घेतेवेळी काय काय काळजी घेतली पाहिजे किंवा टर्म इन्शुरन्स घेतेवेळी कोणते पॅरामीटर आपण बघणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही टर्म इन्शुरन्स घेतेवेळी पहिलं हे बघणं गरजेचं आहे की तुमचा घर खर्च महिन्याचा किती आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीचं वय 35 वर्षे आहे आणि त्यांचा घरचा खर्च आहे समजा महिन्याला 50,000 रुपये, म्हणजे वर्षाला झाला 6 लाख रुपये. जनरली आपल्याकडे जर बघितलं तर वयाच्या 35 वर्षापासून ते व्यक्ती 60 वर्षापर्यंत त्या कुटुंबाला तो सपोर्ट करत असतो, म्हणजे 25 वर्षे. 6 लाख इंटू 25 वर्षे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ती अमाऊंट होती आपली 1.5 कोटी. म्हणजे आपल्या कुटुंबाला आपल्यानंतर फक्त जगण्यासाठी पुढचे 25 वर्ष 1.5 कोटी रुपये लागणार आहेत. समजा मी घर घेतलेलं असेल, घरासाठी कर्ज आहे माझं 50 लाख रुपयाचं, पण त्यावर इन्शुरन्स घेतलेला नसेल तर उद्या जर काही झालं तर घरात बँक तर फ्लॅट सोडणार नाही. त्यावेळेस 50 लाख रुपये सुद्धा त्या अमाऊंटमध्ये कॅल्क्युलेट केले पाहिजे. ही झाली दुसरी महत्त्वाची गोष्ट. तिसरं महत्त्वाचं, पुढं येणारं जे मुलांचं शिक्षण आहे फ्युचरमध्ये त्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. समजा एक मुलगा जर असेल तर मुलाच्या 10th, 12th, ग्रॅज्युएशन या 3 स्टेपमध्ये सरासरी नाही म्हटलं तरी एक 40 ते 45 लाख रुपये खर्च येतो. ती जर आपण अमाऊंट कॅल्क्युलेट केली तर टोटल आपली अमाऊंट जाते 2.5 कोटी रुपये. म्हणजे 2.5 कोटी रुपयाचा टर्म पाहिजे. सर्वात महत्त्वाचा आणखी एक चौथी जबाबदारी येते, बऱ्याच वेळा आपण हे लक्ष करत नाही. रिटायरमेंटमध्ये आपल्या लाईफ पार्टनरशी जी काही जबाबदारी असते तर मुलांपेक्षा आपल्यावर जबाबदारी असते. समजा उद्या जर मुलांनी जबाबदारी नाही घेतली तर आपल्या लाईफ पार्टनरची जबाबदारी ही आपली असते. त्याच्यामुळे तिथून पुढं 60 वर्षापासून ते 20 वर्ष जरी आयुष्य पकडलं तर तो एक सर्वाईव्ह होण्याचा खर्च 50 ते 60 लाख रुपये. म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा विचार केला तर एका व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कमीत कमी 3 कोटी रुपयाचा तरी टर्म पाहिजे. मग आता तुमचा दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की सर
3 कोटी जर मला टर्म घ्यायचा असेल तर त्याची कॉस्टिंग खूप जाते, ते आत्ता परवडणार नाहीये. काही हरकत नाही, तुम्ही आत्ता कितीचा घेऊ शकता? 1 कोटीचा. मग तुम्ही 1 कोटीचा टर्म घ्या. 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी तो टर्म 50 लाखांनी वाढवा, परत 6 महिन्यांनी 50 लाखांनी इन्क्रीज करा. असं करत करत तुम्ही तुमचा टर्म इन्शुरन्स जो आहे तुमच्या फायनान्शियल बजेटनुसार तो 2.5 ते 3 कोटी रुपयापर्यंत घेऊन गेला पाहिजे. बऱ्याच वेळा आता हे झालं की आपण बघितलं की टर्म इन्शुरन्स घेतेवेळी आपण काय काळजी घेतली पाहिजे. आता दुसरं महत्त्वाचं, कुठल्या कंपनीचा टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे किंवा त्याच्या टर्म्स अँड कंडिशन काय बघितलं पाहिजे. जनरली काय होतं की बऱ्याच पॉलिसीच्या टर्म्स अँड कंडिशन अशा रेफर केलेल्या असतात की त्यामध्ये #Q2 म्हणजे तुम्ही Q2 मध्ये जाऊन बघा, तेवढं आपण काही मायक्रो लेवलला जाऊन बघत नाही. मग त्याच्यामुळे होतं काय, तर बऱ्याचशा गोष्टी आपल्यानंतर आपल्या कुटुंबाला त्रासदायक होतात. यासाठी मी सजेस्ट करेन की तुम्ही ज्यावेळेस कुठेही टर्म इन्शुरन्स घ्याल, एक एक्सपर्ट जो सल्लागार असेल त्यांच्याकडे तुम्ही टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. तरी त्यामध्ये काय गोष्टी बघाव्या या मी तुम्हाला ठराविक गोष्टी सांगतो. सर्वात महत्त्वाचं, त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो किती आहे ते बघणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं, त्या कंपनीमध्ये नॅचरल क्लायमिटीज कव्हर होत आहेत का ते बघणं गरजेचं आहे. नॅचरल क्लायमिटीज म्हणजे काय की फ्लड, सुनामी, भूकंप या गोष्टी जे आहेत ते नॅचरल क्लायमिटीजमध्ये येतात. वीज पडणे हे सुद्धा प्रकार येतात. तर त्या गोष्टी आपल्या टर्ममध्ये कव्हर आहेत का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. समजा इन केस कधी कुठं आपण ट्रॅव्हल करत असेल, काही असे काही प्रकार घडले तर त्याचा त्रास आपल्या कुटुंबाला नाही झाला पाहिजे. तर या पद्धतीने जर आपण टर्म इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये काळजी घेतली तर नक्कीच आपल्यानंतर आपल्या कुटुंबाला आर्थिक त्रास होणार नाही किंवा कोणत्याही एका व्यक्तीसमोर जाऊन आपल्या कुटुंबाला हात पसरायची गरज पडणार नाही. ही जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि कमेंटमध्ये तुम्ही हे सुद्धा मेन्शन करा की तुम्हाला कुठल्या विषयावर जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर त्या विषयावर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. नेक्स्ट व्हिडिओ आम्ही तो घेऊन येऊ. धन्यवाद.